निवेदन करूंगा कि अधिक से अधिक कैंसर पेशेंट्स को इस यहाँ पे परम पूज्य प्रीति सुधा जी महाराज साहब कैंसर केयर सेंटर में दे। हमारा कैंसर केयर फाउंडेशन ऑफ इंडिया आपको विश्वास दिलाता है कि हर पेशेंट को पूर्णतः 12 महीने तक हम निःशुल्क इलाज करेंगे। किसी तरह का कोई भी हम उनसे चार्ज नहीं करेंगे और यह हमारा पूरा सिस्टम ऑटोमेटिक है। यहाँ डॉक्टर विवेक जो पेशेंट का इंटरव्यू लेते हैं, उसकी रिपोर्ट स्कैन करके रखते हैं, उससे क्या बातचीत हो रही है लाइव मुझे इंदौर में दिखाई देती है। इस तरह से हमने पूरे 51 सेंटर को इंटरनेट से जोड़ा है। क्या डॉक्टर के पास स्टॉक है, क्या खत्म हो गया, ये सब फुल्ली ऑटोमेटिक इंटरनेट पे है। और इसके लिए हमको जो गूगल वर्ल्ड है उसने 50 लाख रुपए साल का अनुदान दिया है कि आप इसका विज्ञापन पूरी दुनिया में करो ताकि अधिक से अधिक पेशेंट आए। ऐसे ही एक salesforce.com है जिसपे कि ये सब ऑटोमेटिक सिस्टम चलता है। उन्होंने हमको सैंक्शन किया है 50 लाख रुपए साल का डोनेशन कि आप जितने भी सेंटर खोलोगे सब पर हम ये पूर्ण आपको सुविधा उपलब्ध करवाएंगे। अंत में परम पूज्य महाराज साहब के चरणों में विनती करके मैं जोर से बोले यानंतर नामको बँकेचे चेअरमन आदरणीय प्रकाशजी दायमा यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपल्याबरोबर व्यक्त करावे आणि त्यानंतर आमचे दशरथ पाटील हो बोलतो आज या ठिकाणी परमपूज्य प्रीति सुधाजी महाराज साहेब कॅन्सर केअर सेंटर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय महाराजसाहेब प्रीति सुधाजी महाराज साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय मधुस्मिताजी महाराज साहेब, उपस्थित सर्व संतगण, या ठिकाणी ज्यांचा आपण मनोगत ऐकलं ते आमचे मित्र आदरणीय वीरेंद्रजी जैन, आदरणीय पारख साहेब, आदरणीय निर्मलाजी जैन, आदरणीय अशोकजी कटारिया, माजी महापौर आमचे मार्गदर्शक दशरथजी पाटील, व्यासपीठावर बसलेले पोपटरावजी सुराणा, सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर यांच्या परिश्रमात हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे ते नामको चॅरिटेबलचे सर्वेसर्वा, नामको बँकेचे सर्वेसर्वा, आमचे मार्गदर्शक आदरणीय मामासाहेब बागमार, त्यांना समर्थ साथ देणारे या नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय संचालक, या ठिकाणी मोठ्या प्रेमानं या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय बांधव, सन्माननीय माता भगिनींना आपणा सर्वांना नमस्कार। कारण तो भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा अलंकार आहे। खरं तर ज्या व्यासपीठाला प्रीति सुधाजी महाराज साहेब बसलेले आहेत, ज्या व्यासपीठाला मधुस्मिताजी महाराज साहेब बसलेले आहेत, त्या व्यासपीठाच्या शेजारी उभा राहून माझी भावना व्यक्त करताना खरं तर मी हिमालयाच्या पायथ्याशी उभा आहे अशी मित्रांनो या ठिकाणी माझी भावना झाली। मित्रांनो, मनुष्य सगळ्यात सुंदर कधी दिसतो तर ज्यावेळेस तो समाजाला काहीतरी देण्यासाठी उभा असतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं सुंदर दिसत असतो। आणि मला असं वाटतं याच अर्थानं नागपूर चॅरिटेबलचे मामासाहेब बागमार असतील, नंदाजी पारख असतील, त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल, जे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सुंदर दिसत आहे। माणूस जन्माला येतो परंतु माणुसकी मित्रांनो जन्माला घालावी लागते। अश्रू परतविता येत नाही, मात्र ते पुसता जरूर येतात। आणि प्रार्थना करणाऱ्या ओठांइतकेच मदत करणारे हात हे देखील श्रेष्ठ असतात। मला असं वाटतं ही मेक या सर्व संचालकांनी ओळखली आणि त्याच अनुषंगानं परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप हे व्रत या नामको चॅरिटेबलच्या व्यासपीठावरून या सर्वांनी स्वीकारलंय असं म्हटलं तर वावगं ठरवलं। असं म्हणतात आपल्या संतांची शिकवण आहे, आपण मंदिरात जातो, घंटी वाजवली, त्या ठिकाणी टाळी वाजवली, डोळे मिटले, प्रार्थना केली म्हणजे त्या देवाला प्रार्थना पोचते। हे पूर्ण सत्य आहे, त्याच्यामध्ये कुठलाही असा वाद नाही। मात्र मला असं वाटतं दिवसभरातली एक चांगली कृती ही सुद्धा त्या परमेश्वराला पोचलेली प्रार्थना। आणि या संदर्भामध्ये नाशिकचेच एक आदरणीय जोय आहेत, जे शायर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो ऐसा करे किसी रोते हुए को बच्चे को हसाया जाए। तुम्ही त्या प्रार्थना स्थळापर्यंत पोहोचू शकत नाही, मग त्याच्याऐवजी गल्लीमध्ये एखादा लहान मूल रडत असेल त्याला जर तुम्ही कडेवर घेतलं आणि त्याला जर तुम्ही हसवलं तर तुमची ती कृती त्या परमेश्वराला पोचलेली प्रार्थना आहे। मला असं वाटतं मामासाहेब, तुमच्या सर्व संचालकांची, या चॅरिटेबलच्या सर्व सदस्यांची ही आजची जी काही या ठिकाणची कृती आहे ती त्या परमेश्वराला पोचलेलीच प्रार्थना आहे। सगळ्या समाजानं मामांचं किंवा त्यांच्या सहकार्यांचं अनुकरण केलं पाहिजे। नेहमी आपण शासनाला आणि प्रशासनाला दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं अशा माध्यमातून एक विकासाची, एक प्रगतीची कुठेतरी आपण बंदी लावली पाहिजे।
अगर हो सके तो एक क्षमा जलाइए, अगर हो सके तो एक क्षमा जलाइए, इस दोहरी रियासत का अंधेरा मिटाइए. कधी विसरू नका, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचित करा असं वाटतं, आओ हम सब साथ मिल समाज को बेहतर कल की ओर ले चले. मामांची आणि त्यांच्या सहकार्याची सगळ्या समाजाने या ठिकाणी जर या कृतीचं अनुकरण केलं तर मला असं वाटतं बाळासाहेब खऱ्या अर्थानं कोसळणारी आयुष्य सावरता येते, उधळणारी आयुष्य आपल्याला आवरता येते, भाऊंचा आधार देता येईल आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचा विश्वास टिकवता येईल. माझ्या अधिक बोलण्यानं आजच्या या कार्यक्रमाला अधिक विलंब होऊ नये आणि म्हणूनच मित्रांनो यापेक्षा अधिक काय बोलू. जय जिनेंद्र, जय नाशिकचे कायमचे महापौर अशी पदवी ज्यांना महासतीजींनी प्रदान केली ते आदरणीय दशरथजी पाटील यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा. आता तो भाऊ काही बोलले असं वाटलं. हमारे दशरथ जी पाटिल गाय के पक्षधर हैं. गाय बचनी चाहिए, गाय चाहे लात मारे तो भी उसको नमस्कार करना चाहिए, ऐसी उनकी भावना है. गाय पर दृढ़ विश्वास रखने वाले दशरथ जी पाटिल हमारे अधिकारी हैं.